जय श्रीराम मित्रांनो, जस्ट आत्ता आलो. पण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे तर आपण 1:30 वाजता गाडी काढलो तरीसुद्धा आपण आपल्या टार्गेटच्या जवळ एकदम जवळ आलो मित्रांनो. रप्पा 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 ट्रिपा बसल्या. आपल्याला थोडंसं मध्ये एखादा तासभर मला बोर केलं नाही तर आज टार्गेट कंप्लीट केलं असतं. माहिती की एवढं उशीर आलो सुद्धा पण टार्गेट केलं असतं. आणि हे झालं एक महत्त्वाची गोष्ट. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, स्वारगेट आणि पुणे स्टेशनला बुकिंग हे बघून उचला. आणि मोठमोठे बुकिंग पडला आणि बसले तरी पण थोडं उशीर बसून लगेच कॉल करा. नाही उचललं तर सोडून द्या, लगेच कॅन्सल करा. कारण तिथले जे स्टेशनपाशी असलेले आपले रिक्षावाले बांधव आणि स्टेशन आपले स्वारगेटवर असलेले रिक्षावाले बांधव ते त्याच दोन्ही ठिकाणचे रिक्षावाले बांधव काय करू लागले की फेक बुकिंग टाकून आपण बाहेरचे येतो त्यांनी तिथं असायला म्हणून मोठमोठे उगी टाकल्यासारखं करते ती. आणि ते फेक बुकिंग आपण उचलतो आणि त्यांच्या टीम पूर्ण वर्क असते ना, ते ओरिजिनल बुकिंग त्यांनी घेते, त्यांना बसते. कारण आपण त्या लिस्टेतून बाजूला पडतो, बुकिंग उचललं, फेक बुकिंग उचललं जात होतं. त्या प्रकारचे असे धंदे चालू आहेत आपल्या पुणे स्टेशनला आणि स्वारगेटला. कारण माझ्यासोबत आत्ता झालेलं आहे, आत्ता जस्ट 10 मिनटं झालेलं आहे. पण मला स्क्रीनशॉट काढता आला नाही तर तुम्हाला स्क्रीनशॉट काढला दिला असतं मी. कारण ते आपण डायरेक्ट उचलल्यामुळे ते दिसत नाही. हे 1.5 किलोमीटरला 100 रुपये टिप भेटलं मला, तेव्हाच डाऊट आलं होतं. तर ते फेक बुकिंग होतं. रॅपिडोला मी कधी वापरत नाही, आज रॅपिडो चालू केलं होतं. तर रॅपिडोला 280 रुपये म्हणजे ते प्लस होऊन फक्त कल्याणी नगरला सोडायचं होतं. असे दोन्ही फेक बुकिंग होते. म्हणून म्हणलं तुम्हाला सांगावं आज. आणि पहिलं घरी आलो फ्रेश झालो म्हणून तुम्हाला फोन करू, आत्ता व्हिडिओ करून सांगावं. तर मित्रांनो सावध राहा, ठीक आहे. धन्यवाद.